नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात. ही पौर्णिमा वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते असं म्हटलं गेलेलं आहे. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो, त्यामुळे तो आपल्याला आकाराने खूप मोठा दिसतो. यावर्षी कोजागिरी पौर्णिमा 16 ऑक्टोबर रोजी आली आहे. पंचांगानुसार बुधवारी 8:30 वाजता सुरू होणार असून पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी 17 ऑक्टोबरपर्यंत सायंकाळी साधारण 5 वाजेपर्यंत आहे. तर ह्या दिवशी कोजागिरी निमित्त आपल्याला गणपती बाप्पा, भगवान कुबेर, माता लक्ष्मी, भगवान विष्णू, इंद्र आणि चंद्रदेवतांची आपल्याला ह्या दिवशी न विसरता पूजा करायची आहे. असं म्हटलं जातं की ह्या दिवशी हे सगळे देव पृथ्वीवरती भ्रमण करत असतात आणि कोजागरती म्हणजे माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरी जाऊन बघते की कोण जागून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोण जागून आपली सेवा करत आहे किंवा आपली पूजा करत आहे आणि त्यांना ती आपले शुभ आशीर्वाद देते आणि त्यांच्या घरी अखंड वास करते असं म्हणतात. या पूजेशिवाय दिवाळीच्या लक्ष्मी पूजन सुद्धा अपूर्ण आहे. ते कसं आपण पुढं बघणार आहोत. तर आपल्याला आर्थिक प्रगतीसाठी म्हणून ही पूजा करायची आहे. तर बघा, ही पूजा आपल्याला मध्यरात्री म्हणजे 12 ते पावणे 1 वाजेपर्यंत करायची आहे. तुम्ही 11 वाजल्यापासून ह्या पूजेला सुरुवात करू शकता. आता पहिली तुम्हाला चौरंग मांडून घ्यायचा आहे किंवा पाट असेल तरीही चालेल. तर तिथं छान वस्त्र घाला, लाल असेल, केशरी असेल, पांढरं असेल, कुठलंही चालेल. त्यानंतर पहिली तुम्हाला जर तुमच्याकडे माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा फोटो असेल तर तुम्ही त्या दिवशी तो पूजेत लावू शकता, नसेल तर काही हरकत नाही. आता तुम्हाला पहिली इथं दिवा लावून घ्यायचा आहे. छान दिवा लावून घ्या, त्याला गंध, फूल, हळद कुंकू, अक्षता घ्यायचा आहे आणि फूल वाहून दीपदेवत्याभ्यो नमः असं म्हणायचं आहे आणि फूल वाहायचं आहे. त्यानंतर पहिली आपल्याला कुठलीही पूजा सुरुवात करायची असेल तर आपण पहिली गणपती बाप्पांची पूजा करतो. त्यामुळे तुमच्याकडं जर मूर्ती असेल किंवा मूर्ती नसेल तरी काही हरकत नाही, तुम्ही एक सुपारी घेऊ शकता. या पूजनामध्ये जर कुठल्याही मूर्ती तुमच्याकडे नसेल तर त्या व्यतिरिक्त तुम्ही सुपारी घेऊन त्याच्यावर अभिषेक करू शकता. आता 3 किंवा 5 खेपा पाण्याने, नंतर पंचामृत किंवा दुधाने आणि परत पाण्याने असं तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि ओम गंग गणपते नमः असं म्हणायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे. हे सगळं झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती छान ताम्हणातनं काढा, ती स्वच्छ पुसा आणि गणपती बाप्पांना छान हळद, कुंकू आणि गंध, फूल, अक्षता असं वाहून तुम्ही आयदर बघा, आता तुम्ही खालती 5 तांदूळाच्या राशी मांडू शकता किंवा इथं जसं मी 2 नागवेलीची पानं ठेवलेली आहेत, तुम्ही पानं घेऊ शकता. पानं मिळाली नाहीत किंवा तुम्हाला जमत नसेल तर सरळ आपण जे तांदूळ आपण जे खायचे आहेत अख्खेवाले तर ते घ्या, ते 5 कडे मांडा आणि त्याच्यावरती हळद कुंकू घाला. आता जर तुमच्याकडं मूर्ती असेल तर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्या उजव्या हाताला जो पहिला विडा आहे त्याच्यावरती तुम्हाला स्थापन करायची आहे. जर तुमच्याकडं जर मूर्ती नसेल तर सुपारी तुम्ही घेऊ शकता. आता त्याच्यानंतर तुम्हाला गंध, फूल, अक्षता आणि फूल अर्पण करून तुम्हाला त्याच्यानंतर कलश स्थापना करायची आहे. कारण कलश हे इंद्र देवतांचं प्रतीक आहे, त्यामुळे तुम्ही कलश घ्या, त्याच्यानंतर कुंकवाने स्वस्तिक काढा, त्याच्यानंतर खालून वर तुम्हाला 5 कुंकवाने रेषा काढून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर पूर्ण पाणी भरा त्या कलशामध्ये हळद, कुंकू, अक्षता, त्याच्यानंतर 2 रुपयाचं किंवा 1 रुपयाचं तुम्ही कॉईन घाला, त्याच्यानंतर एक अख्खी सुपारी घाला, किडलेली नसावी ह्याची पूर्ण दक्षता घ्या आणि त्याच्यानंतर एक फूल घाला. त्याच्यानंतर आपल्याला 5 नागवेलीची पानं मांडायची आहेत आणि तुम्हाला एक नारळ त्याच्यावर ठेवायचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला हळद कुंकू लावा किंवा त्याच्यावर तुम्ही स्वस्तिकसुद्धा काढू शकता. हा कलश तुम्ही पाठीमागे पूजेत ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही गंध, फूल, अक्षता, हळद कुंकू हे वाहायचं आहे आणि तुम्हाला
ओम श्री इंद्रदेवताय नमः असं म्हणायचं आहे आणि कलश स्थापना करून घ्यायची आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला इथे कुबेर देवतांची स्थापना करायची आहे, म्हणजे गणपती बाप्पांच्या बरोबर बाजूला. तर दुसऱ्या विड्यावरती किंवा तांदूळाच्या राशीवरती जर तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर तुम्ही अभिषेक घालून त्याची स्थापना करू शकता, किंवा जर नसेल तर मी तुम्हाला सांगितले की सुपारी घ्या आणि तुम्ही त्याची स्थापना करा. परत हळद, कुंकू, अक्षता, गंध, फूल असं घालायचं आहे आणि ओम कुबेराय नमः असं म्हणायचं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची स्थापना करायची आहे. बरोबर तिसऱ्या विड्यावरती माता लक्ष्मीची स्थापना करायची आहे. आता परत तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालून घ्या, नसेल तर सुपारीला अभिषेक घाला, किंवा जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्र तिसऱ्या विड्यावरती तुम्ही श्रीयंत्र ठेवा. त्याला परत तुम्हाला हळद, कुंकू, गंध, फूल, अक्षता घालायचं आहे आणि तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः किंवा श्रीम हा मंत्र म्हणून तुम्ही गंध, फूल, अक्षता वाहू शकता. आता माता लक्ष्मीची पूजा किंवा स्थापना झाल्यानंतर त्याच्या बाजूला म्हणजे चौथ्या विड्यावरती आपल्याला भगवान विष्णू यांची पूजा करायची आहे. तर परत तुमच्याकडं जर मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालून घ्या, नसेल तर सुपारीला अभिषेक घाला आणि तुम्ही चौथ्या विड्यावरती तांदूळाच्या राशीवरती तुम्हाला भगवान विष्णू यांची स्थापना करायची आहे. आता इथं मी माझ्याकडं मूर्ती आहे त्यामुळे मी मूर्तीची स्थापना केलेली आहे. खालती परत थोडेसे अक्षता घालून हळद कुंकू घालून मूर्ती ठेवून त्यांना गंध, अक्षता आणि कुंकू लावून त्यांना मी फूल वाहिलेलं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणून तुम्ही फूल अर्पण करून स्थापना करून घ्यायची आहे. हा शेवटचा जो विडा आपण मांडलेला आहे तो चंद्रदेवतांसाठी आहे. त्यामुळे तुम्हाला एक सुपारी घ्या, चंद्रदेवतांचं आवाहन करा आणि त्याच्यावरती तुम्हाला 3 किंवा 5 खेपा पळीने अभिषेक घालायचा आहे. पाणी, दूध, परत पाणी आणि ओम चंद्रदेवताय नमः, ओम चंद्रदेवताय नमः असं म्हणायचं आहे आणि अभिषेक घालून ती सुपारी पुसून घ्यायची आहे. सुपारी पुसून घेऊन तुम्हाला त्या जो 5वा विडा आहे किंवा तांदूळाची रास तुम्ही मांडली असाल तर त्याच्यावरती तुम्हाला ही चंद्रदेवता म्हणून तुम्हाला या सुपारीची स्थापना करायची आहे. त्याच्यावरती परत गंध, हळद, कुंकू, फूल आणि अक्षता असं तुम्हाला वाहायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर आपली पूजा संपन्न झालेली आहे. जर तुमच्याकडं जर शंख असेल तर गणपतीच्या समोर तुम्ही शंखाचं पूजन करू शकता. शंखाला फक्त गंध लावायचा आहे आणि अक्षता वगैरे व्हायच्या नाही आहेत. पाणी भरून ठेवा आणि फूल वाहा आणि तुमच्या डाव्या हाताला तुम्ही घंटेचं पूजन करायचं आहे. घंटी घ्या, त्याला गंध, फूल, अक्षता आणि फूल वाहा आणि घंटीचं पूजन करा. हे सगळं झाल्यानंतर जे आपण दूध आटवलेलं आहे तर ते तुम्ही नैवेद्याला तुम्ही इथं दाखवू शकता. आता दूध करण्याची बरेच पद्धती आहे. तुमच्याकडं जसं करतात ड्रायफ्रूट्स वगैरे घालून तर तसं तुम्ही करा, पण तो नैवेद्य तुम्हाला इथं या दिवशी माता लक्ष्मी आणि या पूजेला तुम्हाला दाखवायचा आहे. आता मेन म्हणजे काय सेवा करायची तर तुम्हाला या दिवशी एक माळ श्री स्वामी समर्थ 16 खेपा महालक्ष्मी विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 खेपा महालक्ष्मी अष्टक, 1 खेपा श्री सूक्त आणि 1 खेपा व्यंकटेश स्तोत्र. हे एवढंच तुम्हाला म्हणायचं आहे. 16 खेपाच म्हणा. एक माळ आपल्याला करायला जमत नाही कारण दुसऱ्या दिवशी पण वर्किंग आहे. त्यामुळे जेवढं जमेल तुम्ही तेवढं करू शकता, किंवा 16 खेपा मंत्र, 1 खेपा श्री सूक्त, व्यंकटेश स्तोत्र एवढं म्हटलं तरीही हरकत नाही. बघा दुसऱ्या दिवशी या पूजेचं काय करायचं तर दुसऱ्या दिवशी जे आपण तांदूळ घेतलेले आहेत ते तुम्ही कुठल्याही देवळात नेऊन ठेवू शकता किंवा पक्ष्यांना घालू शकता. आणि दुसरं म्हणजे समजा तुम्ही माता लक्ष्मी, कुबेर आणि विष्णू भगवान यांची सुपारी जर घेतलेली आहे आणि मूर्ती ठेवलेली नसेल तर या तिन्ही सुपाऱ्या तुम्हाला जपून तुमच्या तिजोरीत ठेवायच्या आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवाळीच्या त्या पूजेत लावायच्या आहेत आणि परत तुम्हाला वर्षभर पुढच्या कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुम्हाला ह्या तिजोरीत ठेवायच्या आहेत. जर तुम्ही सुपारी घेतल्या नसाल, तुमच्याकडं मूर्ती असेल, फोटो असेल तर तुम्हाला काही ठेवायची गरज नाही. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री 12 ते 12:45 पर्यंत अशी खूप साधी आणि सोपी
सोपी पूजा आहे, कारण ही खूप महत्त्वाची पूजा आहे. त्यामुळे ही नक्की करा. अगदी छोट्या सेवा आहेत, त्या सेवा नक्की करा. त्यामुळे लक्ष्मी प्राप्ती किंवा आर्थिक अडचण किंवा चणचण जर असेल तर त्यामधून हळूहळू मार्ग आपल्याला माता लक्ष्मीच दाखवते. त्यामुळे या सेवा आणि पूजा करायला विसरू नका. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.